रेल्वेशी संबंधित महत्त्वाच्या 4 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. देशातल्या 3 राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या या प्रकल्पांसाठी एकूण 18,658 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यात महाराष्ट्रातल्या गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प असून त्यासाठी 4,819 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. 278 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा 4 जिल्ह्यांना विशेष लाभ मिळेल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. महाराष्ट्र में गोंदिया बल्लारशाह प्रोजेक्ट की रेलवे लाइन की डबलिंग, ये भी बहुत बड़ा प्रोजेक्ट है, 240 किलोमीटर्स का। तो इससे कंप्लीट नॉर्थ से साउथ तक का अपने डबल लाइन हो जाएगी, कैपेसिटी बहुत बढ़ेगी और बहुत ही इंपॉर्टेंट एरिया है। इस इंपॉर्टेंट एरिया में कई अच्छे वाइल्ड लाइफ के प्रोजेक्ट्स हैं, अच्छे टाइगर रिजर्व है, वहां पे टूरिज्म बढ़ेगा। साथ ही साथ ये जितना एरिया है यहाँ पर, इस एरिया की इकोनॉमिक एक्टिविटी बहुत बढ़ेगी। इस लाइन के डबलिंग से 2 फायदे होंगे। एक तो नॉर्थ से साउथ का जो जो पैसेंजर का मूवमेंट है वो फास्ट होगा। त्याशिवाय छत्तीसगडमधल्या खारसिया पारमकसा रेल्वे मार्गाच्या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गांना ओदिशाच्या संबलपूर जारपाडा रेल्वे मार्गाला आणि झारसुगडा संबलपूर मार्गाला मंजुरी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या सर्व मार्गांमुळे भारतीय रेल्वेच्या जाळ्यामध्ये 1,247 किलोमीटरची वाढ होईल. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक वाढेल. तसंच रेल्वे मालवाहतुकीमुळे तेलाची आयात कमी होऊन कार्बन उत्सर्जनातही घट होईल, असं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पातून 379 लाख मनुष्य दिवस इतका थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.